नमस्कार, कृषी जागर मराठीमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते। पॉवर्ड बाय स्टेट इंडिया। पाहुयात कृषी संबंधी महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्र सरकारच्या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेवर वाद निर्माण झाला आहे। राज्याचे कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांनी या योजनेचे कौतुक करताना भिकारी हा शब्द वापरला। त्यांच्या या विधानांची शेतकरी संघटनांनी टीका केली आणि शेतकऱ्यांचे अपमान केल्याचा आरोप केला। कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी एका कृषी प्रदर्शनादरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की 1 रुपयाचा पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। जेव्हा त्यांना विचारले गेले की सरकारने ही योजना बंद करून 100 रुपयांची पीक विमा योजना सुरू करण्याचा विचार करत आहे का, तेव्हा त्यांनी हे नकारले। मात्र त्यांनी मान्य केले की या योजनेत अनेक त्रुटी आहेत आणि सरकारला या गैरप्रकारांना थांबवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील। कोकाटे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, पण सरकार 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देत आहे, तरीही काही लोक याचा गैरवापर करत आहेत। त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी पसरली असून शेतकरी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला। टीकाकारांचे म्हणणे आहे की कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागले पाहिजे। त्यांची तुलना भिकाऱ्यांशी करू नये। सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयाच्या प्रीमियमवर पीक विमा मिळतो। मात्र अलीकडील चौकशीत असे आढळून आले की अनेक अर्ज संशयास्पद होते आणि जवळपास 4 लाख अर्ज बाद करण्यात आले। मंत्र्याच्या मते अनेक इतर राज्यातील लोकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता, त्यामुळे गैरप्रकार झाले। या वादांच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांनी नागपुरात जाहीर केले की महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी कृषी मंत्री कक्ष स्थापन केले जातील। हा कक्ष शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कार्य ठरेल। वनमती येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी या उपक्रमाची घोषणा केली आणि विविध विभागांचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करतील असे सांगितले। कोकाटे यांनी शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करीत सांगितले की हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे। तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत आणि त्यांना आर्थिक उत्पादनासाठी प्रोत्साहित करत आहेत। कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान व उत्पादन वाढवण्यास मदत करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करावे असेही त्यांनी सांगितले। मात्र मंत्र्यांच्या या विधानामुळे सरकार अडचणीत आले आहे। शेतकरी संघटनांची मागणी आहे की मंत्र्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अधिक गंभीरतेने पाहावे। या संपूर्ण घटनामुळे सरकारच्या पीक विमा योजनांची परिणामकारकता आणि शेतकऱ्यांच्या विषयी दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागर मराठी। धन्यवाद।